फिल्म म्हणजे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला गेलेला दिवस लिहिले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, ते एक विचार होते. त्यांनी आयुष्यभर अन्याय, अत्याचार आणि भेदभावाविरुद्ध संघर्ष केला. शिक्षणाच्या बळावर त्यांनी जगाला दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघटित व्हा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष करा. हा तुमचा आमच्या जीवनाचा क्रांतिकारी संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली भारतीय राज्यघटना ही प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य देणारी महान देणगी आहे. सर्वप्रथम सर्वांना आज आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आनंदात साजरी करण्यासाठी जमलो. कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आज आपण समजू. बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास ते करणारे, साधक बौद्ध धर्माचे, हे हेतू सर्वसामान्यांच्या विकासाचा व बदल समाजाकडून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणणारे, बिघड सत्याग्रह करणारे, डगमगले नाही संकट आल्यावरी, करते कार्य समाजाच्या उन्नतीचे, प्रश्नकार ते भारतीय संविधानाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांना वाचण्याची फार आवड होती. तो वाचण्याची छंद भारतीय संविधान निर्मितीची आसमंत ठरला. अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, त्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला सुद्धा कठीण होते, अशा दीनदलिताच्या अर्थ जाणून त्यांना जगण्याचं न्याय देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले. मित्रांनो, अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा, हा तुमचा आमच्या जीवनाचा क्रांतिकारी संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, संघर्ष केला. बाबासाहेबांचा देश जिंकला म्हणून तुमचा आमचा देश सजला आहे, हे लक्षात ठेवा. शेतकरी, कष्टकरी, कामगार, दीनदलित यांना बाबासाहेबांनी जागरूक केले. त्यांना स्वतःच्या हक्काची, बुद्धीची, शक्तीची जाणीव करून दिली. त्यांचा लढा हा फार मोठा आहे. शेवटी मी एवढेच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवत असताना हा देश संविधान कसं चालतं ते बघा. पुजारी कोणाच्या हाताखाली? ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्टी कोणत्या हाताखाली? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली. राज्य सरकार कोणत्या हाताखाली? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली. केंद्र सरकार कोणत्या हाताखाली? केंद्र संसद त्याच्या हाताखाली. संसद कोणत्या हाताखाली? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली. आणि मलाच माहित संसद कोणत्या? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली. राष्ट्रपती कोणत्या हाताखाली? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली. आणि मलाच नाही तर जगात दिसते एकदा त्या मूर्ती नीट कुमार संविधान कोणाला जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेवटी जाता जाता एक गीत सादर करतो. घालतो गळ्यामध्ये लाखाचं सोनं, सारं दिलं या माझा अभिमान. घालतो गळ्यामध्ये लाखाचं सोनं, सारं दिलं या माझा अभिमान. मोठा झालो या कोणामुळं, राहतो माडीत मी, फिरतो गाडीत मी, बाबासाहेबामुळं. राहतो माडीत मी, फिरतो गाडीत मी, बाबासाहेबामुळं. सई भीमान एकच केली, आमची जिंदगी बदलून गेली. आमच्या बाबासाहेब सर्व का जय भीम. सई भीमान एकच केली, आमची जिंदगी बदलून गेली. हा रुबाब आलाय कोणामुळं, राहतो माडीत मी, फिरतो गाडीत मी, बाबासाहेबामुळं. राहतो माडीत मी, फिरतो गाडीत मी, बाबासाहेबामुळं. थोर ज्ञानी धुरंधर विद्वान हाय, थोर ज्ञानी धुरंधर विद्वान हाय. अरे भीम माझा या जगाची शान हाय. अरे भीम माझा या जगाची शान हाय. अरे पैसा गाडी बंगला आलं कोणामुळं, जेस मिळालं आपल्याला सगळं भीमामुळं. अरे पैसा गाडी बंगला आलं कोणामुळं, जे सगळं मिळालं आपल्याला फक्त भीमामुळं. जगात भारी भीमाचा सण, जगी टिकला नाही कोणी माझ्या भीमापुढं.
झुकवी ती मान सारी माझ्या भीमापुढं, जगी टिकला नाही कोणी माझ्या भीमापुढं, झुकवी ती मान सारी माझ्या भीमापुढं. जगात भारी भीमाचा सन्मान आहे, जगात भारी भीमाचा सन्मान आहे. अरे भीम माझा, अरे भीम माझा या जगाची शान आहे. अरे भीम माझा, अरे भीम माझा या जगाची शान आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद.